तर आज आपण इयत्ता 5वीतील इतिहास म्हणजेच परिसर अभ्यास भाग 1 याचा किनी अभ्यास करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक एक्झाममध्ये आपल्या जी के चे क्वेश्चन असतात, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये याचा NCERT बुकचा खूप समावेश आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण प्रश्नोत्तराला स्टार्ट करूया. चॅप्टर वाईज आपण इयत्ता 5वीचा इतिहास विषय म्हणजेच परिसर भाग 1 हा पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिला आहे भारताचा नकाशा व भौगोलिक वैशिष्ट्ये. हा आहे पहिला चॅप्टर आहे. त्यातले क्वेश्चन पहा. भारत कोणत्या खंडात आहे? तर भारत आशिया खंडात आहे. भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली आहे. भारताची सर्वात उंच पर्वतरांग कोणते? हिमालय पर्वत रांग. भारतात किती राज्ये आहेत? 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके, पहिला चॅप्टर झालेला आहे. तर आता आपण दुसरा चॅप्टर पाहणार आहोत, शिवाजी महाराजांचे बालपण. तर पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? 19 फेब्रुवारी 1630 साली. नंतर आहे शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय आहे? जिजाबाई. बरोबर. तर आता आपण नेक्स्ट पाहू, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? दादोजी कोंडदेव. चला तर मग आपण तिसरा चॅप्टर पाहणार आहोत, स्वराज्याची स्थापना. हा आहे तिसरा चॅप्टर. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे NCERT बुकचे मी चॅप्टर वाईज क्वेश्चन आणि आन्सर घेऊन येत असते, त्याच्यामुळे नक्की लाईक करा आणि तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ पाहतात. तर मग आपण तिसरा चॅप्टर पाहणार आहोत, स्वराज्याची स्थापना. स्वराज्याची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? तोरणा किल्ला जिंकला. ओके. नंतर पाहू, स्वराज्य म्हणजे काय? स्वतःच्या लोकांचे स्वतःचे राज्य म्हणजे काय? स्वराज्य होय. चला तर मग आपण चौथा चॅप्टर पाहूया, शिवाजी महाराजांचे प्रशासन काय होते ते आपण त्या चॅप्टरमधले क्वेश्चन आपण महत्त्वाचे पाहणार आहोत. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाला काय म्हणतात? अष्टप्रधान मंडळे म्हणतात. अष्टप्रधान मंडळे किती मंत्री असतात? एकूण 8 असतात. नंतर पाहू, सैन्य प्रमुखाला काय म्हणतात? सेनापती बोलतात. चला तर मग आपण पुढील चॅप्टर पाहणार आहोत, किल्ले व आरमार. यातील प्रश्न पाहूया. शिवाजी महाराजांनी किल्ले का बांधले? राज्याचे संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले. समुद्रावरील सैन्याला काय म्हणतात? आरमार असे म्हणतात. बघा, हा खूप महत्त्वाचा आहे. समुद्रावरील सैन्याला काय म्हणतात? आरमार असे म्हणतात. नंतरचा प्रश्न पाहूया, प्रसिद्ध समुद्री किल्ला कोणता आहे? सिंधुदुर्ग किल्ला आहे. प्रसिद्ध समुद्री किल्ला कोणता आहे? तर सिंधुदुर्ग किल्ला आहे. चला तर मग आपण 6वा चॅप्टर पाहणार आहोत, राज्याभिषेक. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झालेला आहे? 6 जून 1674 साली त्यांचा काय झालेला आहे? राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेक कुठे झालेला आहे? तर कशावर झालेला आहे? रायगड किल्ल्यावर झालेला आहे. नंतर पाहू, राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना कोणता किताब मिळाला आहे? छत्रपती मिळालेला आहे. म्हणजे जेव्हा राज्याभिषेक झाला आहे त्याच्यानंतर त्यांना किताब भेटला. कोणता किताबाचे नाव काय आहे? छत्रपती. ओके. तर आपण आता पुढचं चॅप्टर पाहणार आहोत, संभाजी महाराज. यातले पहा प्रश्न, संभाजी महाराज कोण होते? शिवाजी महाराजांचे पुत्र होते. ओके. संभाजी महाराजांचे राज्यकाल किती वर्षाचा होता? सुमारे 9 वर्षाचा त्यांचा काय होता? राज्यकाल होता. चला तर मग आपण शेवटचा आणि महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, पेशवे काल. याच्या आधी आपण सांगण्याच्या आधी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा व सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आता पाहू आपण पेशवे काल. पेशवे कोण होते? मराठा साम्राज्याचे प्रधानमंत्री होते. पहिले पेशवे कोण होते? बालाजी विश्वनाथ होते. बघा, पहिले पेशवे कोण होते? बालाजी विश्वनाथ होते. प्रसिद्ध पेशवे कोण होते? बाजीराव पेशवे होते. पहा, अशाच प्रकारे आपण इयत्ता 5वीतील इतिहास म्हणजे परिसर भाग 1 याचे चॅप्टर वाईज क्वेश्चन आणि आन्सर घेतलेले आहोत. अशाच प्रकारे आपण विविध प्रत्येक विषयाचे प्रत्येक येतेचे आपण एक घेऊन मी व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये याचा 100% उपयोग होणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू.